इंट्रोडक्शनमध्ये पण जे म्हटलं की 4 वर्षापासून आपण त्या निकालाची प्रतीक्षा करतोय, तो काही निकाल अजून आलेला नाही आहे. तुम्हाला त्याच सगळ्या केसमध्ये अजून निकालाची प्रतीक्षा असताना आता ही नवी केस लढावी लागणार आहे. तर न्यायाची अपेक्षा नेमकी आता कुणाकडनं, म्हणजे की लोकसभा अध्यक्ष, आपण बघितलेलं होतं विधानसभा अध्यक्षांनी काय केलं, कसा वेळकाढूपणा केला, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, कुठं नेमकी आता तुम्ही हे करणार आहात? आम्ही बघा आज ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत अजूनही आम्हाला सर्वोच्च न्यायालय म्हणा, निवडणूक भारत निवडणूक आयोग म्हणा, या इन्स्टिट्यूशन्सवर आम्हाला विश्वास आहे. परंतु आता सगळ्या झालेल्या घडामोडी गेल्या काही वर्षातल्या बघता तर तुम्ही मगाशी बोललात की मानसिकदृष्ट्या किती कठीण आहे. राजकीय पक्ष, रिजनल, जे आमचे रिजनल पार्टीज असतात, क्षेत्रीय पक्षांना मानसिकदृष्ट्या तर आहेच आहे, पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा आम्हाला खरं आहे. परवडणारं नाही आहे. खरं आहे. तर या गोष्टीचा विचार करता आम्ही याचना करतोय की 4 वर्ष आज होत आली, अजूनपर्यंत निर्णय लागलेला नाही आहे, अजूनपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही आहात. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांनी अशा प्रकारचं हे केलं होतं, त्याला 4 डेट्स गेल्या की दुपारी 2 वाजता नक्की केलेला आहे वेळ, तारीख ठरली की मला फक्त 2 तास या ना, 2 तास या ना, हो. आणि मी निकाल जाहीर करतो. हो, आज हो. त्याला सुद्धा बराच वर्ष अवधी होत गेला, आलं. मागच्या ऑगस्टमध्ये म्हणाले वर्ष झालं. आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना विचार पडतो की काय आपण करतोय नेमकं, आणि खरोखर हे लोकशाहीला लोकशाही धार्जिणं वातावरण आहे का, लोकशाही खरोखर या देशामध्ये नांदते का, हा सुद्धा विचार पडतो. आणि अजूनही आम्हाला न्यायालय आणि भारत निवडणूक आयोगावर विश्वास आहे की त्यांनी यामध्ये दखल घेऊन अशा प्रकारचं जे चूक होते, चुकीचं होते ते थांबवावं, लोकशाही सुदृढ करावी.